सार्वजनिक बांधकाम कार्यालय त्या उद्घाटनाच्या निमित्ताने उपस्थित असलेले आमच्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी पाटीलजी, आमचे जिल्हा परिषदेचे सीओ यांच्या नेतृत्वाखाली या सार्वजनिक बांधकामचं कार्यालय उद्घाटन झालं किंवा कारभार सुरू आहे. त्यांचे सर्व बोर्डजी, उपस्थित असलेले सर्व प्रमुख मान्यवर, उपस्थित बंधू आणि भगिनी आणि पत्रकार मित्र, आज आपल्या कणकवली, देवगड, वैभववाडी आणि कुडाळचा अर्धा भाग आणि आचराचा अर्धा भाग असं मिळून या सार्वजनिक बांधकाम कार्यालयाचं उद्घाटन आताच झालेलं आहे असे मी घोषणा करतो. खरं म्हटलं तर आजचा दिवस आणि ह्या उद्घाटनाचं सगळं श्रेय हे आमचे माजी पालकमंत्री सन्मान्य रवींद्र चव्हाण साहेबांचंच आहे. कारण का सार्वजनिक बांधकाम मंत्री म्हणून त्यांनी जो काय पुढाकार घेतला ते आपल्याला छोट्याच्या छोट्या कामासाठी रत्नागिरीला जायला लागतं. आमच्या कंत्राटदार कॉन्ट्रॅक्टर तिथे जातात, तिथे काही निर्णयामध्ये कधी कधी उशीर होतो आणि म्हणून आपल्या जिल्ह्यामध्येच आपलं हक्काचं सार्वजनिक बांधकामचं कार्यालय असलं पाहिजे ही इच्छा आपल्या सगळ्यांची पूर्ण करण्याचं काम हे आदरणीय रवी चव्हाण साहेबांनी केलेलं आहे. यासाठी जिल्हावासियांच्या माध्यमातून मी त्यांचं मनापासून त्यांचे आभार मानतो. आज हे आपल्या सार्वजनिक बांधकाम कार्यालयाचं उद्घाटन झालेलं आहे. आता आपण इथे कारभार करत असताना आमचे राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आणि आमचे दोन्ही उपमुख्यमंत्री त्यांना अपेक्षित असा कारभार या सार्वजनिक बांधकामच्या कार्यालयामध्ये झालं पाहिजे असं मी सरकारचा प्रतिनिधी म्हणून इथे अपेक्षा व्यक्त करतो. प्रामुख्याने हे आपलं कार्यालय हे भ्रष्टाचार मुक्त असलं पाहिजे यावर माझा फार आग्रह आपल्या सगळ्या जणांना आहे. इथे असलेला कारभार हे पारदर्शक असलं पाहिजे, लोकभिमुख असलं पाहिजे, सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासाला चालना देणारा पाहिजे. या गोष्टी इथे बसलेल्या प्रत्येक कर्मचाऱ्यांनी फार बारकाईने लक्ष ठेवलं पाहिजे. सन्मान्य राणे साहेबांचा 1990 नंतरचा जो आतापर्यंत जो प्रवास आहे या जिल्ह्याला विकसित जिल्हा करण्यामागे रस्त्यांचं जाळं हे सर्वात महत्वाची बाब आहे. आपल्या जिल्ह्यामध्ये 90च्या अगोदर आपल्याला सगळ्या जणांना माहिती आहे, काही जुने जाणकार लोकही इथे आहेत. आपल्या जिल्ह्यामध्ये लाल मातीचे रस्ते असायचे. आपण सकाळी व्हाईट शर्ट जेव्हा घालून निघायचो, रात्री येईपर्यंत त्या नेमकं कुठल्या कलरचा तू शर्ट घातलायस हे घरचे आपल्याला विचारून आपल्या घरामध्ये आपल्याला घ्यायचे. ही परिस्थिती आपल्या जिल्ह्याच्या रस्त्याची असायची. आणि आज अगर आपण पाहिलं आपल्या जिल्ह्यामध्ये प्रत्येक वाडीनिहाय रस्ते झालेले आहेत. प्रमुख रस्ते तर झालेच आहेत, वाडीनिहाय रस्ते झालेले आहेत. आणि रस्त्या संदर्भात एवढी अपेक्षा वाढलेली आहे की लोकप्रतिनिधी म्हणून आम्हाला भीती वाटायला लागली आहे की आता फक्त बाथरूम पर्यंत आम्हाला रस्ता बांधून द्या एवढेच निवेदन यायचे बाकी राहिलेले आहे. बोलण्याचा प्रयत्न एवढा आहे की लोक एवढे चांगल्या रस्त्यांची जाळं तयार चाललेलं आहे जो सन्मान्य राणे साहेबांचा, सन्मान्य रवी चव्हाण साहेबांचा त्याच्यावर फार मोठा योगदान हे आवर्जून या निमित्ताने आपल्याला उल्लेख करेल. शेवटी कारभार करत असताना भ्रष्टाचार मुक्त तर असलाच पाहिजे, पण त्याचबरोबर आपल्या जिल्ह्याच्या एकंदरीत विकासाला चालना ह्या कार्यालयाच्या माध्यमातून आपण कसं देऊ शकतो यावर सर्व गोष्टी आपण आणि आपल्या सगळ्या सहकारी जसं आतापर्यंत आपण काम करत आलेला आहात तसंच कारभार या येणाऱ्या कालावधीमध्ये पण आपल्याकडून व्हावा अशी अपेक्षा या निमित्ताने मी व्यक्त करतो. आज जिल्ह्याच्या कानकोपऱ्यातून मोठ्या प्रमाणावर कॉन्ट्रॅक्टर आलेले आहेत. मी या सरकारचा प्रतिनिधी म्हणून मी ह्या निमित्ताने आमच्या प्रभूजी आहेत जे कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनचे अध्यक्ष पण आहेत जिल्ह्याचे, मी त्यांना विश्वास देतो की ह्या सरकारकडून आपल्या काही अपेक्षा आहेत, आपल्या काही पेंडिंग बिलं आहेत, त्याच्यामुळे आपली काही कामं रखडलेली आहेत. आम्ही जेव्हा कॉन्ट्रॅक्टरांकडे जातो तेव्हा साहेब आता 31 मार्च असा आमच्यासाठी अडचणीची बाब आहे, पण मुख्यमंत्री साहेब असो, अर्थमंत्री साहेब असो, आमची सगळ्या जणांची
ह्यावर फार बारकाईने आमचं काम सुरू आहे आणि मी तुम्हाला विश्वास देतो येणाऱ्या महिन्यामध्ये आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या कॉन्ट्रॅक्टरांना निश्चित पद्धतीने गोड बातमी मिळेल, एवढा विश्वास तुम्हाला या निमित्ताने मी देईन. कुठलीही अडचण सरकार म्हणून आम्ही आपली ठेवणार नाही. कारण का माझा सरकारच्या प्रमुखांना माझा आग्रह तेवढा होता की आपला डोंगराळ जिल्हा आहे, आपल्या इकडे वर्षभरामध्ये आपल्याला 6 महिनेच काम करण्याची संधी भेटते. 15 मेच्या नंतर आपल्या इथे रस्त्याची कामं करणंच शक्य नाही. म्हणून रस्त्याची कामं करायची असतील तर आपल्याला क्वचितच 4 ते 5 महिने भेटतात आणि म्हणून निधी देत असताना आमच्यासारख्या जिल्ह्याला तुम्ही प्राधान्य द्या असा आग्रह मी आदरणीय मुख्यमंत्र्यांकडे आणि संबंधित खात्याचे आमचे जे शिवेंद्रराजे भोसले आहेत त्यांच्याकडे मी आग्रह केलेला आहे. आमच्या महेशकर मॅडमला पण हा विषय चांगल्या पद्धतीने माहीत असल्यामुळे मला विश्वास आहे येणाऱ्या कालावधीमध्ये आपलं जी काही थकबाकी राज्य सरकारकडून आहे ती निश्चित पद्धतीने पूर्ण होईल हा विश्वास मी तुम्हाला आजच्या निमित्ताने देतो. हे मुद्दामून ही माहिती का दिली नाहीतर तुमच्या मिठाईवर कॉन्ट्रॅक्टरांचं भागणार नाही. ते बिचारे सगळेजण आशेने इथे यासाठी आलेले आहेत की बाबा सरकार आम्हाला कधी मदत करताय, कारण का त्यांनी आपलं कामं केलेले आहेत. शेवटी आम्ही सरकार म्हणून अगर त्यांना विश्वास देऊ शकलो नाही तर त्यांच्या आपण जिल्ह्याच्या विकासाला पण त्या निमित्ताने खीळ बसेल असा मानणारा मी आहे. म्हणून या निमित्ताने परत एकदा आमचे सार्वजनिक बांधकामच्या सगळ्याच कर्मचाऱ्यांचं, आमच्या सर्व गुणजी असतील आणि त्यांच्या सगळ्याच टीमचं मी तुमच्या सगळ्या जणांचं मनापासून तुमचं अभिनंदन करतो. एक चांगली नवीन सुरुवात या निमित्ताने तुम्ही या बांधकाम कार्यालयाच्या निमित्ताने केलेली आहे.